दिवस. आणि जाता जाता बघा मला एक कोळीवाडा दिसला, म्हणून थोडंसं फोटोशूट केला आणि तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा काढलेला आहे. त्यांचं एक चंडिका देवी मंदिर आहे तिथे आणि त्यांचं एक तिथं फेस्टिवल सुरू होतं आणि त्याच्यामुळे त्यांचे जे म्युझिक्स आहेत ते ऐकू येत होते. सो आज आम्ही चाललेलो आहे जय विनायक मंदिर टेम्पलला. सो गणपतीपुळ्यापासून अगदी 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि खूप सुंदर आहे. आम्ही फर्स्ट टाईमच चाललेलो आहे तिथे बघायला. तर चला बघूया. तर जाता जाता आहे असे सगळे बीचेस आम्हाला लागलेले आहेत आणि वातावरणसुद्धा इतकं छान होतं. सकाळचे 9-9:30 वाजलेलेच आहेत. सो आता आम्ही चाललेलो आहे, तिथे गेल्यावरती बघू. आम्ही फायनली पोचलेलो आहे जय विनायक मंदिरमध्ये. तर जय विनायक मंदिरमध्ये कसं जायचं, तर जय विनायक मंदिर हे गणपतीपुळे गणेश मंदिरापासून अगदी 19 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जे हे मंदिर आहे ते JSW एनर्जी लिमिटेडने बांधलेलं आहे, म्हणून ते स्थानिकांमध्ये अगदी जिंदाल गणपती म्हणून ओळखले जाते.
तर फायनली आमचं सगळं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही चाललेलो आहे मालवणला. गणपतीपुळे ते मालवण हा आता आमचा असा प्रवास सुरू होणार आहे. आणि जाता जाता थोडेसे बीचेस लागतात म्हणून आम्ही थोडंसं तिथं थांबणार पण आहोत फोटोशूटसाठी. तर हे आहे आरेवारे बीच आणि आरेवारे बीचचा हा तो व्ह्यू तुम्ही बघू शकताय. म्हणून आम्ही थोडीशी इथं गाडी पार्क केली होती थोड्या वेळासाठी आणि थोडंसं इथले व्हिडिओज शूट पण केले आणि इथे थोडंसं वॉटर ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या त्यासुद्धा आम्ही बघितल्या. आणि एक 15 ते 20 मिनटं आम्ही तिथं थांबल्यानंतर आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. पोरांना ते मासे दाखवायला. तर आम्हाला खूप भूक लागलेली होती आणि ऑलमोस्ट आम्ही मालवणमध्ये पोचणारच होतो अगदी एक अर्धा पाऊण तासामध्ये. पण आम्हाला भूक लागली होती त्यामुळे आम्हाला कुठंतरी जेवणासाठी एक चांगलं हॉटेल हवं होतं. सो आम्हाला इथे एक हॉटेल कोकण स्वाद म्हणून एक हॉटेल आहे अगदी मालवणच्या जवळपासच आहे आणि तिथे आम्ही जेवायसाठी थोड्या वेळ थांबलो होतो आणि फ्रेश पण व्हायचं होतं आम्हाला. तर इथे काजूची भाजी घेतलेली आहे आम्ही आणि रोटी घेतलेली आहे आणि माझ्या मिस्टरांनी चिकन मसाला घेतलेला आहे आणि तंदुरीसुद्धा घेतलेली आहे. सो आम्ही मस्तपैकी पोट भरून जेवतो आणि आम्ही आमच्या प्रवासाला लागतो.
मावशी म्हणते आता गाडी काढायला जेसी बोलला पाहिजे. आता मला गाडी चालवते. कसलं छान रस्ता. मालवणमध्ये पोचणारच आहोत आणि तिथे गेल्या आधी आम्हाला एक छानशी रूम बुक करायची आहे आणि बघूया आता कशी मिळते. आणि आता जवळजवळ 4-4:30 वाजलेले आहेत. ऊन पण खाली येत आहे आणि आम्हाला बीचवरती जायचं आहे. आणि स्पृहासुद्धा खूप एक्सायटेड आहे बीचवरती जाण्यासाठी. गणपतीपुळ्यातसुद्धा ती फार खेळली होती पाण्यामध्ये आणि आतासुद्धा तिला कधी एकदा तिथे जाईन असं झालं होतं. सो आता आम्ही पोहोचणारच आहोत. आधी रूम बुक करूया आणि मग समुद्रातून देवगड फक्त 10 किलोमीटर वरती आहे. लेट्स सी आपल्याला अजून किती वेळ लागतोय. अंदाजे 1 तास लागेल. 1.5 तास पकडून जाऊ. 4:30 पर्यंत आपण पोहोचतो आपल्या डेस्टिनेशन. तर चला कंटिन्यू करा हा व्लॉग. तर आम्ही अगदी बीचच्या लागोलागच आम्ही एक रूम बुक केलेली आहे. अगदी स्वस्तात आणि छान मिळाली. त्याचा मी शूट केलं आहे, ते तुम्हाला दाखवेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बीच अगदी रूमच्या मागच होती हॉटेलच्या. सो अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आणि आम्ही चालत चाललेलो आहे. मध्ये एक अशी वाट आहे छोटीशी तिथून आणि तुम्ही बघू शकताय समुद्र दिसतोय. स्पृहा तिची सगळी खेळणी घेऊन चाललेली आहे. तिथं मातीत खेळायचं आहे तिला. तर बघू शकता व्ह्यू किती छान आहे आणि कोणीही नाही आहे, शांत आहे आणि ऊन पण खाली आलेलं आहे. 5-5:30 वाजलेत. तर आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे. सो चला गोळा करू. ते सांगा व्हाईट सँड आहे. पाणी प्यायचं नाही. उठ उठ उभं. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि सनसेट तुम्ही बघू शकताय. आणि आता आम्हाला खूप कंटाळा आलाय पाण्यात खेळून, त्यामुळे आम्ही रूमवरती जाणार आहे आणि तिथून आम्ही जेवायला जाणार आहे. दुपारी ॲक्च्युली भरपूर जेवलं, त्याच्यामुळं फार काही जेवण जाणार नाही. त्यामुळं थोडंसं लाईटली थोडंसं वरण भात किंवा काहीतरी लाईटली घावण वगैरे जर मिळालं तर खूपच छान होईल. तर चला बघूया काय जेवायला भेटतंय ते.
तर इथे आम्ही हॉटेल स्वातीमध्ये आलो होतो आणि इथे आम्ही लाईटली वरण भातच खाल्ला फक्त आणि आम्ही रूमवरती जाऊन झोपी गेलो. सो असा होता आमचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.